हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू मिनी व्लॉग. आज होता सॅटर्डे आणि सकाळची सुरुवात माझी खूपच लवकर झालेली, अराउंड 6 AM, बिकॉज आज मला स्वरासाठी टिफिन बनवायचा होता. आज सॅटर्डे होता, सो बटाटा पोहा तिला टिफिनमध्ये दिला आणि बाबा गेले तिला सोडायला, बिकॉज आज थंडी एवढी होती की बाबा तिला फोर व्हीलरने सोडायला गेले. आजकाल थंडी खूपच जास्त पडायला लागली आहे आणि जेव्हापासून थंडी चालू झाली आहे तेव्हापासून मी सकाळी रोज गरम पाणी पिते, बिकॉज सर्दी खोकला काही माझी पार्ट सोडत नाही. त्यानंतर बाबांना जायचं होतं शेतावरती, सो त्यांना मी आमटी भात असा बनवून पॅक करून दिला. त्यानंतर मी माझं सगळं आवरायला घेतलं, देवपूजा वगैरे करून घेतली. स्वराला मी स्कूलमधून घेऊन आले आणि आम्ही जेवून घेतलं. जेवण माझं रेडीच होतं. त्यानंतर आता माझा पूर्ण लक्ष होता की मी कधी झोपते, सो थोडं किचन आवरायचं बाकी होतं, ते आवरून घेतलं. भांडी सगळी धुवून घेतली आणि काचेची काही भांडी होती ती मी स्वतः घासून ठेवून दिली. किचन माझं क्लीन असेल ना तर मला झोपायला खूप जास्त आवडतं. म्हणजे उठल्यावरती असं क्लीन किचन बघून खूप पीसफुल वाटतं. सो मी मेक शुअर करते की मी पहिलं किचन आवरूनच झोपेन, बिकॉज मला झोपच नाही येणार जर किचन आवरलेलं नसेल तर. सो मी असा गोटा छान क्लीन वगैरे करून घेतला आणि झोपी गेले चांगले 2 तास. त्यानंतर उठून मी खाल्लं हे पोहे आणि चहा गरम गरम. त्यानंतर गेले बाहेर. बाहेर बघते तर मस्त क्लिअर आणि ब्ल्यू स्काय होतं आणि म्हटलं चला झाडांनाच पाणी घालूया, बिकॉज थंडी वाढली आहे त्यामुळे खूप कोरडापणा आला आहे. झाडांना पाणी घातलं. त्यानंतर आता रात्री जेवायला काय बनवायचं हा मोठा प्रश्न होता, बिकॉज आम्ही दोघीच जेवायला होतो. म्हटलं चला आज आपण बनवूया हक्का नूडल्स. सो आम्ही गेलो थोडा अलिबागमध्ये. म्हटलं चल थोडा फेरफटका पण होऊन जाईल. सो मी ह्यावेळी ना नूडल्स नाही घेतले, हे चाउमिन ट्राय केले. थोडेसे थिन आहेत नूडल्स आणि ह्यांना बॉईल नाही करायचे, ह्यांना फक्त सोक करून ठेवायचे गरम पाण्यामध्ये आणि दे आर रेडी टू यूज. सो मी कॅप्सिकम आणि कॅबेज असं 2च व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये टाकल्या. गाजर मी स्किप केलं, बिकॉज ते शिजायला पण वेळ लागतं आणि गोड लागतं, सो मी स्किप करून टाकलं. सो पॅनमध्ये जिंजर गार्लिक आणि ह्या दोन्ही भाज्या मस्त स्टर फ्राय करून घेतल्या. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत 2 मसाला पाउचेस दिलेल्या होत्या, सो ते दोन्ही टाकल्या, बिकॉज मी पूर्ण क्वांटिटी नूडल्स वापरत होतो. सो हे सगळं टाकलं आणि छान टॉस करून घेतलं आणि आपले नूडल्स रेडी होते. सिम्पली गुड लागले. त्याच्यासोबतच आम्ही घेतली थोडीशी शेजवान चटणी आणि असा होता आमचा डिनर. त्यानंतर ना मी हे हेलिक्स पिअर्सिंग करून घेतलं आहे रिसेंटली. 2-3 दिवस झाले, म्हटलं थंडी आहे तर छान होऊन जाईल. सो हे गन शॉटनी मी केलेलं आणि त्याच्यासोबतच त्यांनी मला एक ट्यूब दिलेली ज्याच्यामध्ये फ्युसिक ॲसिड होतं, सो दॅट काही बॅक्टेरियल इन्फेक्शन नको व्हायला. सो आता म्हणजे पूर्ण 3 इयरिंग्स कंप्लीट झालेले आहेत. सो मी खाली एक स्टड घालते, मध्ये एक रिंग घालते आणि वरती मला बुगडी घालायची आहे, सो दॅट हे असं दिसेल. सो दिस इज माय इयर आणि माझी नोज पिन. दॅट्स ऑल फॉर टुडे. फॉलो माय चॅनल.